नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. मी आहे ना आज शापूपासून पराठा बनवणार आहे. त्यासाठी मी आहे ना एक जुडी शापूची घेतलेली आहे आणि नुसतं आहे ना याची पानं घ्यायची. त्याची देठ नाही घ्यायचा. हे असे नुसते पानं घ्यायची शापूची. आपण आहे ना पराठा बनवणार आहे शापूचा. पुन्हा नीट करून घेऊयात भाजी. नीट करून घेते मग परत दाखवते पुढची. आपण आहे ना शापूच्या पराठ्यासाठी आहे ना आपण शापू तर मी दाखवलेलीच आहे मागाशी नीट करायच्या अगोदर. तर ह्या पराठ्यासाठी मी साहित्य काय घेतलंय, थोडंसं लसूण घेतलंय. तरी एक लसणाचा कांदा घेतलेला आहे मी सोलून मोठा असा, नाही का. थोडं नाही का अद्रक घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे बरंच अद्रक पण घेतलेलं आहे मी. लसूण, अद्रक, हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर आहे ना धना पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ओवा आणि जिरं आणि चवीनुसार मीठ घेणार आहे आपण. तर आपण आहे ना पहिलं हे साहित्य वाटून घेऊयात. लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक हे आपण वाटून घेणार आहे पहिलं. अद्रक घेतलेलं आहे मी. लसूण बराच घेतलेला आहे बरं का, चव येते चांगलं. जास्त लसूण टाकलं ना तर पराठ्याला चव येते. आणि हिरवी मिरची पण बरीच आहे, कारण ही तिखटवाली मिरची नाही आहे, नाही का. अशीच पोपटी कलरची आहे पण तिखट नाही काहीच मिरची ही. त्यासाठी मी थोडीशी जास्तच मिरची घेतलेली आहे. आपण वाटतानाच आहे ना ही जिरं आणि ओवा टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाकणार आहे. वाटून घेणार आहे आता. हे असं बारीक करून घेतलेलं आहे. ही भाजी आहे ना मस्त कापून धुवून घेतलेली आहे अशी, नाही का. आता आपण आहे ना ह्याच्यात पीठ घेऊयात. ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरं का. आता जेवढे ह्या भाजीला आपल्याला बसल तेवढं पीठ घ्यायचं, म्हणजे नाही का. जास्त पण नाही आणि जास्त कमी पण नाही. भाजीची पण चव त्यात उतरावं, नाही का. आणि असे भाजीचे पराठे, कुठल्या भाजीचे पराठे करून, कसं मुलं आता हल्ली ना भाज्या खायला नको म्हणतात. मॅगी कुठं काय असं वरचं खायला हे करतात. तर आपण असं मुलांच्या पोटात तर भाज्या तर गेल्याच पाहिजे ना. तर त्यासाठी मग असे पराठे करून चालायचे त्यांना, खात्यात बरोबर मग ते. हे ना आपण हिरव्या मिरचीचं वाटण घेतलेलं आहे इथं. इथं ना हे धना पावडर पण घेतलेली आहे मी आणि ही लाल मिरची पावडर पण घेतलेली आहे मी. आता हे आहे ना आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे ह्याच्यात. बसन एवढं माझं अंदाजाने, नाही का. असं तर खराट नको व्हायला, मी काढून घेते बाजूला थोडंसं, नाही का. तर आपण आहे ना ही मस्त मिक्स करून घेऊया. मी ह्याच्यात हळद नाही बरं का टाकणार. तुम्हाला हळद टाकायची असेल तर टाकू शकताय तुम्ही, कारण मला हिरवा म्हणजे भाजीचा कलर, मला हिरवा पराठ्याचा कलर आवडतोय असा, नाही का. त्याच्यामुळे मी दुसरा कलर टाकणार नाही, पिवळा कलर टाकणार नाही त्याच्यात. सगळं एकत्र करून घ्यायचं मस्त. सगळं आहे ना मिश्रण एकत्र करून घेणार आहे आपण अगोदरच. सॉरी, मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे, कारण आपलं वाटण पण ह्याच्यातलं वाया नाही जाणार, नाही का. आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं, ह्याला पातळ होऊ द्यायचं नाही बिलकुल पण, बरं का. असं आहे ना पीठ मग घट्टसर मळून घ्यायचं. पातळ पीठ मळायचं नाही बरं का. लाटाने ना लाटण्याला लागतं, पोळपोटाला लागतं. त्यासाठी घट्ट जर पीठ मळलं ना तर जास्त असं लागत नाही, म्हणजे नाही का. आणि लाटायला पण आपल्याला सोपं जातं मग ते. अशी घडी घालूनच पराठा बनवायचा, म्हणजे छान होतो, नाही का. असं पीठ घेऊन गोल करून असं जास्त म्हणजे केलं ना तसं सॉफ्ट होत नाही, कडक होतो, नाही का. असं जसं आपल्याला हवा तसं होत नाही. अशी घडी घालूनच करायचं, जसं आपण चपाती बनवतो का तसंच बनवायचं. हो, छान दिसतंय. दिसायला तर दिसू दे, चवीला पण खूप छान लागतं असला पराठा शेपूचा. कसं आहे ना, लहान मुलं आहे ना असं शापूची भाजी किंवा भाजी असं खात नाहीत. मग त्यांच्या टिफिनला करून दिलं का बरोबर ही डब्याला, नाही का, शाळेत टिफिनला करून दिलं का खात्यात मग हे असं. तुम्हाला हवं असेल ना तर ह्याच्यात आहे ना भिजवून डाळ टाकली तरी पण चालतंय, बरं का. भिजवायची डाळ आणि पीठ मळताना त्याच्यात मळायची, मस्त लागते मग डाळ पण ह्याच्यात भिजलेली. मुगाची डाळ टाकायची बरं का आपण भिजवून टाकताना. हरभऱ्याचे म्हणलं तर ते नाही का व्यवस्थित नाही होणार.
असं कडक मस्त शिकून घ्यायचं बरं का पराठे. मस्त होतात बरं का असे पराठे पण. ही छोटी आहे ना, आता ही शेवटची आहे. आपण एवढे पराठे करून घेतलेले. आपण नाही का, आपण आहे ना एक जुडी मी नाही का शापूपासून असे पराठे करून घेतलेले आहेत. मस्त होते बघा, असं करून बघा तुम्ही, मस्त होते बघा. नाही का, चवीला तर खूप छान लागतात ना, एकदा करून बघा तुम्ही. मी आहे ना आता दर दिवस एक नाही का थोडंसं म्हणजे मी आहे ना एक सिरीज बनवणार आहे. नुसते दर दिवस मी एक जो पण म्हणजे की जेवढे मला पराठे येतात ना मी तेवढे पराठे दाखवणार आहे नुसते, की नाही का. आज तर दाखवलेत मी शापूचे, काल दाखवले तुम्हाला नाही का ह्याचे मी ठेच्याचा पराठा दाखवला, आज शापूचा पराठा दाखवला. मी पहिला मेथीचा दाखवलेला आहे, मुळ्याचा दाखवला आहे, आणि ह्याच्या पुढे पण मी एक एक पराठे करून दाखवणार. म्हणजे महिला असतो ना, गॅस बंद करून घेते नाही का आता. आणि मी ही सिरीज का बनवते, कारण आता शाळा सुरू झाल्या ते, आणि कसं लहान मुलांच्या आयांना आहे ना सकाळी प्रश्न पडतो की भाजी काय करू पटकन, किंवा नाही का डब्याला उशीर होतोय, तर आपण पटकन एक त्या भाजीचा पराठा करून दिला ना मुलांना दह्यासोबत लोणच्यासोबत, तर मुलं खातात, आवडीनं पराठे खातात, म्हणजे की असं हे करत नाहीत. तर त्यासाठी तुम्ही आहे ना नाही का की दर दिवस मी असे पराठे बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. छोटू